चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचंही कळतंय। देवगिरी बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि देवगिरी बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा ऑलरेडी आहे आणि त्याच संदर्भात अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होती असं म्हणायचं का? चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये तब्बल अर्धा तासाच्या वर चर्चा जी आहे ती देवगिरी या निवासस्थानी झालेली आहे। अजित पवार हे आज मुंबईमध्ये आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे हे थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी पोहोचले। उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि उद्या 11 वाजता हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर गाठीभेटी ज्या आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी याआधी सागर या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतलेली आहे। या भेटीदरम्यान सुनील तटकरे हे सुद्धा या आतमध्ये अजित पवार यांच्या सोबत होते। या भेटीदरम्यान उद्याचा शपथविधी आणि या शपथविधीमध्ये कोणते जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्याकडून शपथ घेतील या सगळ्या संदर्भातली चर्चा असेल किंवा इतरत्र ज्या चर्चा आहेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती ही बावनकुळे यांनी घेतलेली पाहायला मिळते आणि एक अर्धा तासाच्या वर जे आहे ती दोघांमध्ये चर्चा झाली। त्यामुळे नक्कीच या भेटीमुळे चर्चेला सुद्धा उधाण आलेलं पाहायला मिळते। राजकीय वर्तुळात सुद्धा या सगळ्या संदर्भातली चर्चा आता सुरू आहे, कारण की उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आणि त्या पार्श्वभूमीवर त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बरोबर, देवगिरी बंगल्यावर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आणि ते आता सागर बंगल्यावर सुद्धा पोहोचलेले आहेत। कोणकोणते नेते असणार आहेत आणि काय चर्चा होते याकडे लक्ष असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।